मग त्यांना हँडल कसं करायचं. खूप मुलांच्या कमेंट्स होत्या की आमच्याला पीएफ नाही आहे, फॉर्म 6 नाही, पण आम्ही ॲक्च्युअलमध्ये स्टार्टअपमध्ये काम केलेलं आहे, हे सगळं आमचं जेन्युइनली आहे, पण आम्हाला हे कन्वे कसं करायचं, प्रूव्ह कसं करायचं. तुमचा जो पण काही एक्सपिरियन्स असेल, आज तुम्हाला फर्स्ट जॉब पाहिजे का स्विच करायचे, डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या करिअरमध्ये आपण कुठे काम केलंय, काय केलंय, हे जर प्रूफ आपल्याला कोणाला तरी शो करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आजकाल एक्सपिरियन्स दाखवणं खूप इझी झालं आहे, पण प्रूव्ह करणं खूप हार्ड झालेलं आहे. माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. रिसेंटलीच एक 5-6 दिवसाखालीच एक माझ्याकडे मुलगा कनेक्ट झाला. त्याच्याकडे स्टार्टअपमध्ये त्यांनी काम केलं. त्याच्याकडे प्रॉपर त्यांनी ते प्रोजेक्ट आहे, सगळं आहे. पण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये तो फेल झाला. का? त्याच्याकडे पी-एफ नाही आहे, फॉर्म 16 नाही आहे आणि प्रॉपर सॅलरीचे डॉक्युमेंट पण नाही आहे. म्हणजे काय की सॅलरी क्रेडिट झाली नाही व्यवस्थित. कधी 1 महिना झाली, कधी 2 महिन्याची एकदम सॅलरी झाली आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये आणि त्याला कॉग्निझंट एम-एन-सी कंपनीची ऑफर लेटर आहे आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन त्याचं होल्डवरती ठेवलं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रॉपर, कारण आपण रिसेंटली एक व्हिडिओ पण बनवला आहे फेक एक्सपिरियन्सवरती. त्यावरती तुमचं पी-एफ बँक अकाउंट नसेल तर तुमचं काय म्हणजे फॉर्म 16 पी-एफ आणि बँक स्टेटमेंट नसेल तर काय करायचं. तर तो त्या व्हिडिओवरती खूप मुलांचे कमेंट्स आल्या. तुम्ही डायरेक्टली बघू शकता स्क्रीनवरती पण. आणि तुमच्या पण काही डाऊट्स असतील ना, ते पण आज क्लिअर करणार. जर तुम्हाला स्टार्टअप मिड कॅपमधून जर एम-एन-सीमध्ये जायचं असेल तर डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला काय काय हवी आहे. कारण तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करता, तुम्हाला ऑफर लेटर येते, पण तुमची ऑफर लेटर रिओपन होऊ शकते. मग तुम्ही हे सगळी मेहनत करून काय उपयोग. तुम्ही ही लिस्ट तुमच्याकडे पाहिजे. ही लिस्ट मी तुम्हाला आज देतो. त्या लिस्टमध्ये आणि हे जर नसेल, जर तुम्हाला स्टार्टअपमध्ये फॉर्म 16 आणि हे नसेल ना, तर तुम्ही ते बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसोबत कनेक्ट करून तुम्ही कसं तुम्ही त्यांना कन्वे करू शकता, ते पण मी आज तुमचे डाऊट सगळे क्लिअर करतो. ओके. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फर्स्ट ऑफ ऑल, तुमचा जो पण काही एक्सपिरियन्स असेल, आज तुम्हाला फर्स्ट जॉब पाहिजे का स्विच करायचे, डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या करिअरमध्ये आपण कुठे काम केलंय, काय केलंय, हे जर प्रूफ आपल्याला कोणाला तरी शो करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे भले हे कितीही डॉक्युमेंट्स असतील किंवा काय असेल, पण तुम्हाला ते प्रूफ पाहिजे की हां, तुम्ही इथे काम केलेलं आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला जस्टिफाय करायचे आहेत. टॉप एम-एन-सी कंपनी आणि त्यांची बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन टीम. कुठल्याही कंपनीमध्ये जर तुम्ही एम-एन-सीमध्ये जात असाल तर त्यांची एक सेपरेट थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन टीम असते. त्यांना जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही फेक एक्सपिरियन्स घ्या, तुम्ही कुठून पण सॅलरी काय म्हणतात स्टेटमेंट अरेंज करा, पी-एफ अरेंज करा किंवा काय, हे सगळं त्यांना डेली त्यांच्या 100 ते 1000 सगळे फॉर्म्स त्यांच्या हाताकडून जातात. तर त्यांना फॉर्म बघितल्यानंतर, तुम्ही जे डॉक्युमेंट बघितल्यानंतरच कळतं की ते फेक आहे तर एक्सपिरियन्स. फर्स्ट डॉक्युमेंट आहे तुमचं ऑफर लेटर. ऑफर लेटर तुमचं सांगतं की तुम्ही तिथे जॉईनिंग केलं आहे, तुमची एंट्री पॉईंट आहे त्या कंपनीच्या रिलेटेड, जिथे तुम्ही तिथं स्टार्ट केलेलं आहे त्या कंपनीमध्ये. सो जॉईनिंग लेटर आणि ऑफर लेटर या 2 गोष्टी तुम्हाला तिथे ॲज अ स्टार्टिंग म्हणूनच केलं जातं की तुम्हाला त्यांनी ऑफर दिली आहे, किती ऑफर दिली आहे, कधीपासून तुम्ही जॉईन केलं आहे, किती टाइम पिरियड आहे. तर हे सगळं ऑफर लेटर आणि जॉईनिंग लेटरवरती मेन्शन असतं. सेकंड आहे तुमची सॅलरी स्लिप. सॅलरी स्लिपमध्ये कसं सगळं टोटल कळतं की तुमचे बेसिक किती आहे, तुमचं प्रॉपर तुम्हाला किती डिडक्शन होत होतं, तुम्हाला इन हँड किती येते आणि लास्ट 3 to 6 मंथ्समधल्या तुम्हाला सॅलरी स्लिप लागते. सॅलरी स्लिपवरती प्रॉपर सगळं असतं की तुमचा पी-एफ किती कटतो, तुमचं सॅलरी, तुमचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे, तुमच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स तिथं सगळ्या मेन्शन असतात आणि ते तुम्हाला त्यांना सॅलरी स्लिप ही एक सेकंड प्रूफ लागतो. थर्ड आहे तुमचं बँक स्टेटमेंट. जी सॅलरी स्लिप तुमची बँक स्टेटमेंटवरती पडते, कुठल्या बँकमध्ये तुमचं अकाउंट आहे, किती मंथमध्ये तुम्हाला सॅलरी पडते, 3 to 6 मंथची बँक स्टेटमेंट बघितली जाते. बँकमध्ये तुम्हाला ॲक्युरेट मंथ टू मंथ सॅलरी क्रेडिट झालेलं आहे का, ॲज अ सॅलरी क्रिएट झाली का, हे सगळं चेक केलं जातं तुमच्या बँक स्टेटमेंटवर. फोर्थ आहे पी-एफ, प्रोव्हिडंट फंड. हे तुमचं पी-एफ म्हणजे काय की बाबा तुम्हाला गव्हर्नमेंट प्रूफ आहे हा, की हे पी-एफ जर नसेल ना तर तुम्हाला तिथं थोडंसं थांबता, रेड फ्लॅग करता. हां, काही कंपनीज पी-एफ प्रोव्हाइड करत नाही, तर तेव्हा तुम्हाला तिथे जस्टिफाय करावं लागतं बाय युजिंग अदर डॉक्युमेंट्स. फिफ्थ आहे फॉर्म 16. ऑफिशियली सॅलरी रिपोर्टेड असते आपले गव्हर्नमेंटकडे. तिथून फॉर्म 16 जनरेट होतो. किती टॅक्स करतो, किती तुम्हाला सॅलरी भेटते, हे सगळं रजिस्टर असतं गव्हर्नमेंटच्या तिथे. सो ही रिपोर्टेड सॅलरी आहे. फॉर्म 16 जर तुम्हाला भेटला तर इट मीन्स की तुमचं 90% काम इथेच झालेलं आहे. सिक्स्थ आहे तुमचं एक्सपिरियन्स आणि रिलिव्हिंग लेटर.
इथून कळतं की तुम्ही प्रॉपर एखाद्या कंपनीला तुम्ही तुमचा जो पण पिरियड आहे 1 वर्ष 2 वर्ष ते तुम्ही प्रॉपर दिलाय. तिथून तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर भेटलंय आणि रिलिव्हिंग लेटर पण भेटलेलं आहे. त्याच्यावर मेन्शन असतं की ह्या कॅन्डिडेटनी कसं काम केलेलं आहे, काय काम केलेलं आहे आणि तुम्हाला तो बँड पण दिला जातो A, B, C आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे किंवा काय. तर या सगळ्या गोष्टी तुमचं बिहेवियर कसं आहे किंवा काय हे सगळं मेन्शन केलं जातं तुमचं एक्सपिरियन्स आणि रिलिव्हिंग लेटरवरती. हे 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला मेंडेटरी आहेत जर तुम्हाला MNC कंपनी तुम्हाला जॉईन करायची असेल तर. आणि त्यानंतरचा जो पॉईंट आहे ना, तुमचे गव्हर्नमेंटचे जे पण हे असतील आयडी असतील, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ओके, त्या गोष्टी तुमचं वोटर आयडी असेल, त्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात सोबत ठेवायच्यात. तर हे 7 पॉईंट जे 7 जे डॉक्युमेंट आहेत ना, हे तुम्हाला रेडी ठेवायचे जर तुम्हाला MNC कंपनी जॉईन करायची असेल तर. प्रॉब्लेम कुठे येतो? सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे तुमचं पीएफ नाहीये, फॉर्म 16 नाहीये, सॅलरी तुम्हाला कॅशमध्ये मिळते, प्रॉपर डॉक्युमेंट नाहीयेत आणि मग तुम्हाला MNC कंपनी जॉईन करायची आणि तिथंच तुम्हाला रेड फ्लॅग येतो. तेच तुम्हाला प्रॉब्लेम येतो आणि 101% तिथे तुम्हाला जस्टिफाय होत नाहीये, कारण ते तुम्हाला विचारतच नाही. ते तुम्हाला डायरेक्टली तुमचं व्हेरिफिकेशन करता, त्यांना फाइंड आउट होतं आणि ते रेड फ्लॅग रेज करता. मग त्यांना हँडल कसं करायचं? खूप मुलांच्या कमेंट्स होत्या की आमच्याला पीएफ नाहीये, फॉर्म 16 नाही, पण आम्ही ॲक्च्युअलमध्ये स्टार्टअपमध्ये काम केलेलं आहे. हे सगळं आमचं जेन्युइनली आहे, पण आम्हाला हे कन्वे कसं करायचं, प्रूव्ह कसं करायचं? तर त्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला की जे डॉक्युमेंट्स तुम्हाला मेलवरती, मी लास्ट व्हिडिओमध्ये पण ते सांगितलेलं आहे, इथं पण तुम्हाला प्रॉपर सांगेल की मी जे आता 5 ते 6 डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला जर समजा जॉईनिंग लेटर, ऑफर लेटर तर तुम्हाला भेटणारच आहे. त्यानंतर तुम्हाला मेलवरती भेटणार आहे. मेलचं कम्युनिकेशन पण तुम्हाला प्रॉपर पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे कम्प्लिटली हाईड करायच्या नाहीत कुठल्याच गोष्टी. फेक एक्सपिरियन्स दाखवू नका. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनला सगळं समजतं. त्यानंतर तुम्हाला जे अल्टरनेटिव्ह जे प्रूफ पाहिजे आहेत ना, तर ते आहे तुमचं जॉईनिंगचे मेल, ईमेल कम्युनिकेशन, त्यानंतर सॅलरी आणि बँक प्रूफ. आता मला सांगा, खूप लोक म्हणतात की आमची सॅलरी झालेली आहे पण ते कॅश झालेलं आहे. तर ही सध्या 2026 मध्ये आहोत आपण, ही कुणीच व्हॅलिड ठरवणार नाहीये. तुम्हाला बँक प्रूफ तुम्हाला द्यायचे आहेत. तर बँक प्रूफ तुमचे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमची एक सॅलरी स्लिप आणि ज्या बँकमध्ये तुमची सॅलरी पडते ना, ती सॅलरी, ती बँक स्टेटमेंट हे तुम्हाला लास्ट 3 to 6 मंथ हे रेडी ठेवायचे. जर तुमची बँक स्टेटमेंट असेल ना, तर तुमचं 90% काम झालेलं आहे इथंच समजा तुम्हाला. सो बँक स्टेटमेंट जर तुमचं नसेल ना, तर एक तर फॉर्म 16 नाही आणि पीएफ नाही, त्यातून बँक स्टेटमेंट नाहीये, तर थोडंसं MNC मध्ये अवघड आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स लेटर आहे, रिलिव्हिंग लेटर आहे, तर ते समजा मेंडेटरी डॉक्युमेंट आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं आहे की जर तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट नाही आहेत, वर्क एक्सपिरियन्स आहे, तुमचं मॅनेजर, तुमची टीम, तुम्ही त्यांच्यासोबत पण कम्युनिकेट करायला सांगू शकता. तुम्ही त्यांना प्रॉपर सांगू शकता, स्टार्टअप होतं, पीएफ नव्हतं, हे नव्हतं, ठीक आहे, पण माझा प्रोजेक्ट एक्सपिरियन्स बघा, माझ्या मॅनेजर सोबत तुम्ही कम्युनिकेट करा. या गोष्टी पण तुमच्या इम्पॉर्टंट आहेत आणि ज्या तुमच्या जस्टिफाय तुम्ही करू शकता. सो फायनल लिस्ट सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला MNC जॉईन करायचं असेल, तुम्ही स्टार्टअप असाल किंवा मिड कंपनीमध्ये असाल, तुम्हाला ही लिस्ट तुमच्या डॉक्युमेंटची रेडी पाहिजे आणि तुम्हाला लागणारच आहे. ऑफर लेटर, अपॉइंटमेंट लेटर, एक्सपिरियन्स लेटर, रिलिव्हिंग लेटर, सॅलरी स्लिप लास्ट 3 to 6 मंथ्स, बँक स्टेटमेंट, ही तुमची सॅलरी क्रेडिट झालेली पाहिजे, पीएफ, फॉर्म 16, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट जर तुमच्याकडे असेल तर, त्यानंतर 10th 12th डॉक्युमेंट्स पाहिजे तुम्हाला, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट पाहिजे, ऑफिशियल ईमेल कम्युनिकेशन पाहिजे, त्यानंतर प्रोजेक्ट जर तुमच्याकडे काही नसेल तर तुमचं प्रोजेक्ट वर्क प्रूफ हे तुमचं इम्पॉर्टंट आहे. मॅनेजर, HR जर तुम्हाला कॉन्टॅक्ट जर व्हायला पाहिजे, जर तुम्हाला हे व्हेरिफिकेशन करायचं असेल तर, ही सगळी लिस्ट MNC साठी रेडी ठेवा. तुम्हाला काहीच इश्यू येणार नाही. तुम्हाला डायरेक्टली तुमचं जे काही जॉईनिंग असेल तुमचं एकदम स्मूथली होणार आहे. ओके, सो हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला MNC मध्ये जॉईन करायचं असेल तर तुमच्या फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्याला पण हा नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला व्हॅल्युएबल असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.